नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा विषय, लक्षात ठेवा। फार म्हणजे फार महत्त्वाचा विषय आहे। केअरफुली तुम्ही शेवटपर्यंत ऐका, मला जे काही सांगायचं आहे ते। तर हा विषय असा आहे की MPSC आणि कंबाईन 2024 उठा जागेवा निर्णायक क्षण आलेला आहे आणि खरंच निर्णायक क्षण आलेला आहे। हा जर तुम्ही पिरियड मिस केला, लक्षात ठेवा, तर फार मोठं संकट तुमच्यावरती येणार आहे। नोव्हेंबर 2023 ते जानेवारी 2023 हे जर तुम्ही 3 महिने तुमच्या आयुष्यातले घालवले, आणि विषय कसा आहे की नोव्हेंबर 2023 ते जानेवारी 2023 हेच 3 महिने ठरवणार आहेत की तुम्हाला आयुष्यभर शेळी बनून जगायचं आहे की तुम्हाला सिंह बनून जगायचं आहे। हे जर तुम्ही 3 महिने तुमच्या आयुष्यातले घालवले ना, तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतले म्हणून तुम्ही समजा। त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जागेवा, उठा, निर्णायक क्षण आलेला आहे। आळस सगळा झटकून द्या। टाइम टेबल कधीही पडेल, कधीही परीक्षा डिक्लेअर होईल, पण हे जर 3 महिने तुम्ही जे घालवले, लक्षात ठेवा, फार मोठी तुम्ही चूक करणार तुमच्या आयुष्यातली। तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आयुष्यभर शेळी बनून जगायचं आहे की सिंह बनून जगायचं आहे। दुसऱ्याच्या टाकलेल्या तुकड्यावरती तुम्हाला जगायचं आहे की तुम्ही स्वतः इंडिपेंडंटली होऊन फायनान्शियल इंडिपेंडंट बनून तुम्हाला सिंहासारखं आयुष्य जगायचं हे तुम्ही ठरवायचं आहे। आणि हे ठरवण्यासाठी हे 3च महिने जे आहेत हे तुमच्या हातामध्ये आहेत, लक्षात ठेवा। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 2023। याच्या आधी मी सांगितलं होतं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, पण 1 महिना तुम्हाला मी एक्स्ट्रा देतोय, जानेवारी 2023। जर समजा फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाली तर 3च महिने मिळतील। मार्चमध्ये एक्झाम झाली तरी सुद्धा तुम्हाला 3च महिने मिळणार, कारण 1 महिना तुमचा उजळणी बिजळणी सगळ्या गोष्टीला जाईल, लक्षात ठेवा। त्याच्यामुळं फार महत्त्वाचे 3 महिने राहिलेले तुमच्या हातामध्ये। हे जर तुम्ही मिस आउट केले, तुम्ही फार मोठं संकट तुमच्यावरती ओढवून घेणार आहे, ठीक आहे। त्याच्यामुळं 3 महिने जर वेळ वाया घालवला तर काय होईल? 3 महिने वेळ वाया घालवला, तुमचं वर्ष वाया जाणार आहे। ह्यातला कुठलाही 1 महिना तुम्ही वाया घालवा, अभ्यासक्रम तुमचा पूर्ण होणार नाही, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो। त्याच्यामुळे 1 महिना फार गरजेचा आहे। त्याच्यामुळे 3 महिने वेळ घालवला, तुमचं वर्ष वाया संपूर्ण जाऊ शकतं। दुसरी गोष्ट असं, 1 वर्ष वाया गेलं, त्याची पुढची प्रिलिम होणार त्याच्या पुढच्या वर्षी आणि त्याचा रिझल्ट आणणार त्याच्या पुढच्या वर्षी, म्हणजे 3 महिने जर वाया गेलेले तर तुमच्या आयुष्यातली 3 वर्ष वाया जाणार, हे तुम्हाला मी आत्ता सांगतो, लक्षात घ्या। त्याच्यामुळे पुढची एक्झाम होणार 2025ला, त्याची मेन्स होईल 2026ला, रिझल्ट सुद्धा 2026ला लागेल। त्याच्यामुळे जर 2024 वाया घालवलं, तुमचा रिझल्ट यायला 2026च उजाडणार आहे, हे तुम्हाला सांगतो। नाहीतर पुन्हा ह्या वाऱ्या अशा चालू राहतील। त्याच्यामुळे जागवा, पटकन लवकर जागवायचं आहे। 3 महिने अभ्यास केला नाही, वर्ष वाया जाणार, गॅरंटेड वर्ष जाणार, पुन्हा 2-3 वर्ष तुमच्या आयुष्यातली निघून जाणार आहेत। त्याच्यामुळे 3 महिने अभ्यास करायचा चांगला की पुढचं वर्ष कंटिन्युअसली तुम्हाला 2-3 वर्ष वाया घालवायचे हे तुम्ही ठरवायचं आहे। त्याच्यामुळे उठा, लवकरात लवकर जागवा, पुस्तकं कुठे पडलेले असतील बघा, अभ्यासक्रम बघा, MCQचे क्वेश्चन पेपर घ्या हातामध्ये, कसे प्रकारे आयोगाने प्रश्न विचारलेले बघा, टाइम टेबल बनवा, नियोजन बनवा, मला काय माहित नाही, पण 3 महिने तुम्हाला वाया अजिबात तुमच्या हातामधले घालवायचे नाहीत ॲट एनी कॉस्ट, ठीक आहे। नाहीतर 2-3 वर्ष तुमच्या हातामधले गेली, हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो। जर 2-3 वर्ष वाचवायचे असतील तर 3 महिने अभ्यास तुम्हाला रेटून करायचा आहे, अजिबात सोडायचा नाही, काही होऊ दे। 3 महिने जर नियोजन तुम्ही नाही केलं तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातली वर्ष वाया जाणार आहेत। नियोजन म्हणजे काय की तुम्हाला काय वाचायचं आहे, महिन्याचं नियोजन, दिवसाचं नियोजन, आठवड्याचं नियोजन सगळं माहीत असलं पाहिजे, अभ्यासक्रम माहीत असला पाहिजे। पूर्वपरीक्षा तुम्हाला क्रॅक करायची आहे, पूर्वपरीक्षा क्रॅक करत नाही तोपर्यंत तुमच्या स्वप्नांची दारं ही तुम्हाला कधीही ओपन होणार नाहीत, हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो आता, ठीक आहे। त्याच्यामुळे इथून पुढचे जे नियोजन असेल हे फक्त पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला करायचं आहे। जर पूर्व नाही निघली, पुढचं काहीच तुमच्या हातामध्ये राहणार नाही, पुन्हा या दुष्टचक्रामध्ये तुम्ही अडकून जाल MPSCच्या। असं जर करायचं नसेल, अजिबात वेळ वाया घालवू नका। 3 महिने फार गरजेचे आहेत। बघता बघता सप्टेंबर 1 पासून मी स्टडी टार्गेट व्हिडिओ चालू केले होते, 2 महिने संपून गेले। जे फॉलो करतायत त्यांनी ऑलरेडी संपवलंय, पण जे कोणी नुसता विचारच करत बसलाय की बाबा होईल, अभ्यास होईल, असल्या जर तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असाल, होत नाही, लक्षात घ्या, होत नाही। तुम्ही एकटेच पडलेले नाहीत या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्र तुटून पडलेला आहे त्याच्यावरती। त्याच्यामुळे तुम्हाला जर अभ्यास क्रॅक करायचा असेल, काहीतरी वेगळं त्यांच्यापेक्षा करणं गरजेचं आहे। हे वेगळं कधी होईल? ज्यावेळी तुम्ही MCQचं ॲनालिसिस करायला सुरुवात कराल, नाही नुसतं इतिहासाचं पुस्तक येतं, जॉग्राफीचं पुस्तक येतं, तसं वाचून होत नाही, लक्षात घ्या। भले तुम्ही वाचलेलं असेल पण MCQची प्रॅक्टिसच नाही आहे, कशा प्रकारे आयोग प्रश्न विचारते हेच तर तुम्हाला टॅकल करता येत नसेल तर काही करा, निघणार नाही, वेळ हा वाया जाऊ शकतो। त्याच्यामुळे लवकरात लवकर उठा, पटकन जागे व्हा, MCQचे ॲनालिसिस घ्या, पुस्तक घ्या, कुठलीही घ्या तुम्हाला जे वाटतंय ते, पण चालू करा। चालू केल्याशिवाय निघणार नाही पर्याय कुठला यातून। अजून वाटत असेल की तुम्हाला वेळ आहे तुमच्याकडे, फार मोठी तुम्ही चूक करताय, नुसता फिरत बसला, इकडे जा तिकडे जा, ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा, काही सुद्धा त्याचा उपयोग होणार नाही, काही फायदा होणार नाही। शेवटी लढाई तुमची स्वतःची व्यक्तीची आहे। इकडे तिकडून फिरून टाइम जर घालवत असाल
लवकरात लवकर शहाणे व्हा, जागे व्हा. कोणी सुद्धा ज्यावेळी तुमच्यावरती संकट येईल कोणी सुद्धा उभारत नाही, हे तुम्हाला मी आता सांगतो. ठीक आहे, फक्त तुमची फॅमिली तुमच्या सोबत असते, इतर कोणीही तुमच्या बरोबर उभारत नाही. जर तुमच्या फॅमिलीला जर तुम्हाला वेल सेटल्ड ठेवायचं असेल तर आधी तुम्हाला वेल सेटल्ड बनणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे काहीतरी पोस्ट असणं गरजेचे आहे. लक्षात ठेवा, एखाद्याकडे 10-20 रुपये मागून बघा कशी करतात बघा. जर तुम्हाला अनुभव आलेले नसतील तर तुम्ही अजून तुम्हाला फॅमिली पैसे पुरवते म्हणून तुम्हाला अनुभव आले नसेल. ज्या एकदा तुम्ही या रिअल जगामध्ये या, फार अवघड जग आहे. लक्षात ठेवा, यामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तुम्ही वेल सेटल्ड असणं, फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं फार गरजेचं आहे. आणि यासाठी हीच वेळ आहे, हेच 3 महिने आहेत तुमच्या आयुष्यामधले. हे जर तुम्ही व्यवस्थित युटिलाइज केले तर तुमचं पुढचं आयुष्य व्यवस्थित जाईल. अदरवाईज पुन्हा या दुष्टचक्रामध्ये तुम्ही अडकून जाल. एकदा MPSCच्या फेऱ्या मागं लागल्या की त्या लागत कधीही सुटत नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर शहाणे व्हा, जागे व्हा, पटकन अभ्यासाला सुरुवात करा. 3 महिने जर वेळ घालवला, यातला कुठलाही तुम्ही 1 महिना घालवा हो, तुमचा अभ्यासक्रमच पूर्ण होणार नाही. हे तुम्हाला मी आता सांगतो. नंतर प्रेशर यायला सुरुवात होतं. समजा नोव्हेंबरला टाइम टेबल डिक्लेअर झालं, एक्झाम असेल फेब्रुवारीमध्ये, नोव्हेंबर तुम्ही असाच घालवलाय, 2 महिन्यामध्ये तुम्ही काय करणार आहे? काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे हे बफर दिवस आहेत ना, यांचा वापर करा. जे अवघड विषय आहेत ते चांगले करण्याचा प्रयत्न करा, जे सोपे विषय आहेत ते अजून सोपे करण्याचा प्रयत्न करा. पण हे 3 महिने अजिबात तुमच्या आयुष्यातले वेळ वाया घालवू नका. फार मोठी नाही तर चुकी कराल तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 महिने वेळ वाया घालवलं तर काय होईल? तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. तुम्ही ज्या स्वप्नाकडे ज्या पोस्टसाठी प्रेरित होऊन तुम्ही या MPSCच्या क्षेत्रामध्ये उतरलेला होता, हे तुम्हाला कधीही मिळू शकणार नाही जर हे तुम्ही 3 महिने वाया घालवले तर. त्याच्यामुळे उठा, लवकरात लवकर जागे व्हा, पेटून उठला पाहिजे. यार तुम्हाला कसं काय झोप लागते काही समजत नाही मला. जोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळणार नाही, कसं असतं माहिती आहे का, माणसाला जोपर्यंत 2 वेळचं पोटचं जेवण मिळतं माणूस हा निवांत राहतो. आता तुम्हाला घरचे पैसे पुरवत आहेत, तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय म्हणून तुम्ही निवांत आहे. ज्यावेळी सगळ्यांनी हात काढून घेतील ना तुमच्या डोक्यावरचा, त्यावेळी तुम्हाला रियालिटी कळेल ह्या जगाची काय आहे एक्झॅक्टली. त्याच्यामुळे लवकर उठा, वेळ खूप कमी आहे आपल्याकडं. असा वेळ वाया घालवून चालणार नाही आपल्याला. म्हणून म्हणतोय तुम्हाला आयुष्यभर शेळी बनून जगायचं आहे, दुसऱ्याने टाकलेल्या तुकड्यावरती जगायचं की स्वतः सिंह व्हायचं आहे तुम्हाला. जर व्हायचं असेल, सिंह व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये सामर्थ्य जे काही तुम्ही साठवलेले आहे, जे कोणी तुमचा अपमान केलेला आहे, जे कोणतं तुमचं ड्रीम आहे, त्याला एकदा बाहेर काढा, पेटून उठवा त्याला सगळ्याला. आणि आपल्याला हे पूर्ण करायचंच आहे. अशा पद्धतीनं इथून पुढचं नियोजन तुमचं 2024साठी असलं पाहिजे. त्याच्यामुळे पेटून उठा, जागे व्हा. 2024 लांब राहिलेलं नाही. लवकरात लवकर कधीही टाइम टेबल डिक्लेअर होईल. तुमचा अभ्यासक्रम हा पूर्ण व्हायलाच पाहिजे जानेवारी एंडिंगपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये. मग परीक्षा कधीही होऊ दे, आपल्याला त्याच्याशी काही देणे घेणे नाही, पण तुमचे प्रिपेअर असलं पाहिजे. यार लक्षात ठेवा, प्रिपेअर तुम्हाला व्हायलाच पाहिजे. त्याच्यामुळे वेळेला किंमत द्या, तरच येणारी वेळ तुम्हाला किंमत देणार आहे. जर तुम्ही वेळेला किंमत दिली नाही, टंगळ मंगळ करत आयुष्य घालवत बसलाय, अजिबात तुम्हाला येणारी वेळ किंमत देणार नाही. मग तुमच्या पाठीमागं वाऱ्या लागल्या म्हणून समजा MPSCच्या एकदा वाऱ्या लागल्या, किती वर्ष वाऱ्या लागतील हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे 2, 3 ते 4 महिने जे आहेत हातामध्ये, खूप चांगला अभ्यास करा, खूप पेटून उठून अभ्यास करा. 1 वर्ष अभ्यास करायचं तुम्हाला काय आयुष्यभर अभ्यास करत पडायचं नाहीये. 1 वर्ष अभ्यास करा, पुढचे तुमची लाईफ सेटल होऊन जाईल. पण जर तुम्ही वेळ वाया घालवत बसला आणि असं जो आयुष्य घालवत बसला तर 100% सांगतो फार मोठा दगड तुमच्या अंगावरती पडणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 8 तास अभ्यास करा, म्हणजे कराच इथून पुढं काही होऊ दे. 8 तास अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे. मग बघा तुमचा अभ्यासक्रम कसा पट संपत जातोय. पण तो दिशाहीन अभ्यास नको, त्याला काहीतरी जोड असली पाहिजे, एक दिशा असली पाहिजे त्याला. त्यासाठी तुम्ही MPSCच्या झालेल्या प्रश्नपत्रिका घ्या. चॅप्टर ऑलरेडी संदर्भ पुस्तक सगळ्यांनाच माहिती आहे. MPSCच्या झालेल्या प्रश्नपत्रिका हा तुमच्यासाठी दिलेला आयोगानं आरसा आहे की बाबा आम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारतोय, तर तू वेगळ्या प्रकारे. तुम्ही आता MPSCचा अभ्यास करताय तर सरळ सेवेचे प्रश्न जाऊन काही उपयोग आहे का तिथं? सरळ सेवेचे प्रश्न तुम्हाला विचारणार आहे का MPSC? नाही विचारणार. MPSC लेवलचेच प्रश्न तुम्हाला विचारतील. त्यासाठी आयोगानं ऑलरेडी आपल्याला दिलेले प्रश्नपत्रिकाच कामाला येतात. त्याच्या ॲनालिसिस पद्धतीने चांगलं करा. चॅप्टर्स ठरवून घ्या काय करायचं. यासाठी आपले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ तुम्ही डेली बघत चला. पण अभ्यास करा. 8 तास अभ्यास तुमचा कंटिन्यूस व्हायला पाहिजे. काहीही अशक्य नाही या जगामध्ये, फक्त तुमची मानसिकता असली पाहिजे. ठीक आहे, काय फक्त मानसिकता चांगली ठेवा, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. काही अशक्य नाही, सगळ्या काही गोष्टी शक्य आहेत. फक्त तुमची करण्याची मानसिकता पाहिजे. नुसता बेडवरती झोपून मोबाईल स्क्रोलिंग करून रील्स बघून काहीही होणार नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही पेटून उठून पुस्तक हातामध्ये घेऊन जोपर्यंत बसणार नाही, नोट्स बनवणार नाही, तोपर्यंत कशी तुम्हाला पोस्ट मिळेल? नुसता विचार करून पोस्ट मिळणार आहे का? नाही निघणार. यासाठी तुम्हाला पेटून उठून अभ्यास करावाच लागेल. पुस्तक हातामध्ये घ्यावं लागेल, लायब्ररीचं तोंड बघावं लागेल. नाहीतर तुमच्या स्टडी रूममध्ये जाऊन तुम्हाला कंटिन्युअसली 8 तास अभ्यास करावाच लागेल. टाइम टेबल बनवावं लागेल, नियोजन बनवावं लागेल, तरच तुम्हाला पोस्ट मिळेल. नाहीतर अशी प्रकारे कोण तुम्हाला पोस्ट देणार आहे? कोण तुम्हाला आणून बाबा तू STI झाला असं कोण म्हणणार आहे का उद्या? नाही म्हणणार. त्यासाठी तुम्हाला पूर्व द्यावे लागेल, मुख्य द्यावे लागेल, मगच या सगळ्या गोष्टी पॉसिबल होणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे उठा, लवकरात लवकर जागे व्हा. आळशीपणा सोडून द्या. आळशीपणा मूडवरती अजिबात अभ्यास करू नका. इथून पुढे जो टाइम ठरवला आहे त्यावेळेला जाऊन बसायचं म्हणजे बसायचंच, काही होऊ दे.
त्या टाइम टेबलला जागण्याचं काम हे तुमचं इथून पुढे राहिलं पाहिजे. 3 महिने तुमचं स्ट्रक्चर्ड आयुष्य असलं पाहिजे, तरच पुढच्या गोष्टी तुमच्या स्ट्रक्चर्ड पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुम्ही जगू शकाल तुमचं आयुष्य. जर हे 3 महिने वाया घालवले, लक्षात घ्या मी सांगितले त्या पद्धतीने पुढची 2 ते 3 वर्ष तुमचे वाया जाणार आहेत, गॅरंटीड वाया जातील. त्याच्यामुळे आळशीपणा सोडून द्या. पोस्ट काढायचीच आहे, सोडायची नाही. या भावनेने पेटून उठून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, जे काही तुमचं ड्रीम असेल तुमच्या कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडमध्ये सारखं जाऊ दे, मला ही पोस्ट काढायची, मला अभ्यास केलाच पाहिजे. यासाठी फक्त नुसता विचार करून होणार नाही, कृतीसुद्धा करावी लागेल. कृती करायची आहे. जी पोस्ट तुमचा ड्रीम आहे, मला 2024ला काढायची आहे, टेक्निक कॉस्ट काढायची आहे, त्या भावनेतून पेटून उठून रोज तुम्ही 8 तास अभ्यास करा. काही फरक पडत नाही. एका जागेवर बसला म्हणून काही तुम्हाला भोकं पडणार नाहीत, काही होणार नाही. त्याच्यामुळे पेटून उठून तुम्हाला अभ्यास कंटिन्युअसली करायचा आहे. दररोज उजळणी करा. उजळणीसाठी काही वेळ तुमच्या अभ्यासातला राखून ठेवा. भले तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला असेल, पण एक्झामच्या 2-3 महिने तुम्ही उजळणीच केली नाही, तुम्हाला परीक्षेला काहीच आठवत नाही, पुन्हा 2 पर्यायामध्ये तुम्ही कन्फ्यूज होता. म्हणून दररोज उजळणी करा. जे वाचलंय ते विसरायचं नाही, जे इथून पुढे वाचायचं ते कंटिन्युअसली वाचत न्यायचं आहे. ह्या फक्त 2 गोष्टी तुमच्या समोर असल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आई वडिलांचा चेहरा समोर आणा. कशासाठी करायचं आहे, कोणासाठी करायचं आहे, फॅमिलीसाठी करायचं आहे, तुमच्यासाठी करायचं आहे. तुमची इज्जत बऱ्याच लोकांनी काढली, त्यांना तुम्हाला प्रूफ करायचं आहे, तुम्ही स्वतःला प्रूफ करायचं आहे, तुमचं आयुष्य वेल सेटल्ड करायचं आहे. यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करणं भाग आहे. त्याच्यामुळे इथून पुढे करणं गरजेचं आहे. कंटिन्युअसली करत चला. स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी आहे असं समजा 2024, आणि इथून पुढच्या लढाईला तुम्ही सज्ज व्हा. कंटिन्युअसली अभ्यास करा. 8-8 तास अभ्यास करा. काही फरक पडत नाही. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. सगळं काही शक्य आहे जगामध्ये, अशक्य असं काही नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, फक्त सारखं सारखं तुम्हाला सांगायला लागते. पण वेळ आहे आताच, खरी तुमच्याकडे वेळ आहे. 3 महिने अजिबात इथून पुढचे वाया घालवू नका. डू ऑर डाय परिस्थिती सिच्युएशन तुमच्यासमोर निर्माण असली पाहिजे, तर आणि तरच तुमचं जे ड्रीम असेल, जे तुमची पोस्ट असेल, ही तुम्हाला मिळून जाईल. पण जर तुम्ही आळशीपणा करत राहिला, निवांत आहे, अजून टाइम टेबल आले नाही, बघू कधी परीक्षा होईल त्यावेळेला, अशा जर भावनेमध्ये असाल तर तुम्ही फार मोठी चूक करता. लक्षात ठेवा. भले तुमच्यामध्ये किती कॅपॅसिटी असू दे, काही सध्या होत नाही. एकदा वेळ निघून गेली. सिलेबस इतका व्हास्ट आहे, अभ्यास करायचा आहे आपल्याला, लिमिटेड टायमिंग आहे, त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या आहेत. त्यामुळं डू ऑर डाय सिच्युएशन निर्माण तुमच्यासमोर व्हायला पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला 2024ला जे आहे ती पोस्ट तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे जितक्या लवकर पोस्ट काढाल तितक्या लवकर या MPSCच्या दुष्टचक्रातून बाहेर पडाल. नाहीतर मग अशाच वाऱ्या करत राहा, आयुष्य घालवत राहा. काय फरक पडतोय, कुणालाच फरक पडणार नाही. ठीक आहे, नाही व्हा, फक्त तुमच्या फॅमिलीलाच फरक पडतो. समाज काय तुमची मजा बघायचा आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला या मानसिकतेतून बाहेर पडायचं असेल, दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल, 3 महिने आहे तुमच्याकडे अवधी. 3 महिने, शेवटचे 3 महिने तुम्हाला सांगतोय. केअरफुली अभ्यास करा. लवकरात लवकर शाने व्हा, जागे व्हा, पेटून उठा. 2024ला कसल्याही परिस्थितीमध्ये पोस्ट जी आहे तुम्हाला काढायची आहे. त्यासाठी या 3 महिन्याला व्यवस्थित किंमत द्या, वेळेला किंमत द्या, तरच येणारी वेळ तुम्हाला किंमत देणार आहे. नाहीतर मग चाललंय तसंच चालू दे. एन्जॉय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.